नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे बघा हेवी साईजचे हे 5 प्रकारचे ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज मी इथे बघा 44 इंच साईजचे ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे बघा हे मी इथे कापडपासूनच शिवलेले आहे, म्हणजे साडीच्या कापडामधूनच शिवलेले आहे। तर या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग मी कशा प्रकारे केलेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर हेवी साईज असेल तर कशा प्रकारे फिटिंग आणि फिनिशिंग ब्लाऊजची यायला हवी हे समजणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, हे एकदम साडीवरच्याच कापडवरचं ब्लाऊज आहे आणि इथे बघा साडीवरचं ब्लाऊज असल्यामुळे, काठाची साडी असल्यामुळे मी इथे ब्लाऊज पीस पण ते काठाचंच आहे आणि इथे बघा हे जे बाह्यावर मी इथे पूर्ण काठ ब्लाऊजचे घेतलेले आहे। त्यानंतर बॅक साईडने मी गोल गळा घेतलेला आहे आणि तिथे त्या काठाच्या कापडचीच मी इथे गोल्डन जे मल्टी कलरची पायपिंग आहे ते लावलेली आहे। त्यानंतर समोरच्या साईडने सुद्धा मी इथे पायपिंग लावलेली आहे। त्यानंतर हा जो प्रिन्सेस कट आहे मी तो अखंड प्रिन्सेस कट इथे शिवलेला आहे आणि बघा इथे हे जे आहे तर हे ब्लाऊजची साईड फिटिंग बघा व्यवस्थित आलेली आहे आणि ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित आलेला आहे। तर हे जे ब्लाऊज आहे ते 44 इंच साईजचं हे ब्लाऊज आहे, तर ते मी अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे। तर बघा फिटिंग आणि फिनिशिंग एकदम बढिया आलेली आहे। त्यानंतर दुसरं बघा एक ब्लाऊज आहे, तर हे बघा हे जे एक ब्लाऊज आहे ते पण साडीवरच्या साडीवरचंच ब्लाऊज आहे आणि इथे पण हिचा जो गळा आहे बॅक साईडचा मी इथे बघा गोल गळा घेतलेला आहे आणि हा थोडा यू शेपमध्ये गोल गळा घेतलेला आहे। त्यानंतर बाह्यासुद्धा लांब घेतलेल्या आहे आणि धडी बाह्याला आलेली आहे। शिवाय बॅक साईडने बघा इथे मी खालच्या साईडने डार्क कलरची इथे पट्टी अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघा इथे पण अखंड प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। त्यानंतर इथे साईडला बघा इथे मी एक टक्ससुद्धा दिलेली आहे। त्यानंतर हा जो गळा आहे तो इथे मी गोल घेतलेला आहे आणि इथे याला पण मी इथे गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे। त्यानंतर बघा इथे याची पण फिटिंग व्यवस्थित आलेली आहे आणि हे पण हेवी साईजचंच ब्लाऊज आहे। तर त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे बघा इथे ब्राऊन कलरचं हे ब्लाऊज आहे आणि हे बघा हे जे ब्लाऊज आहे ते खणच्या साडीवरचं ब्लाऊज आहे, तर ते मी इथे अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे। तर या ब्लाऊजची सुद्धा फिटिंग व्यवस्थित आलेली आहे आणि हे जे बघा मोंढ्याची फिटिंग, मोंढ्यामध्ये जर आपल्याला इथं झोल पडत असेल तर अशा प्रकारे फिटिंग करायची आहे, जेणेकरून मोंढ्याला झोल येणार नाही। आणि इथे बघा बॅक साईडने मी इथे बोटनेक शिवलेला आहे आणि बोटनेक बघा हा शिवायसाठी आपल्याला जे शोल्डर आहे ते जास्त घ्यायचं असतं, जेवढं आपलं शोल्डर असतं तेवढंच आपल्याला बोटनेकला घ्यायचं असतं। तर अशा प्रकारे मी इथे त्याची कटिंग केलेली आहे आणि ते शिवलेलं आहे। तर बघा ह्या पण ब्लाऊजची फिटिंग एकदम मस्त आलेली आहे आणि इथे बघा शिवाय मी बॅक साईडने बघा खालच्या साईडने धडी लावलेली आहे आणि बाहेरला सुद्धा धडी अटॅच केलेली आहे। तर अशा प्रकारे हे अखंड प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे आणि या ब्लाऊजची सुद्धा फिटिंग मस्त आलेली आहे। तर हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे माझ्या एका कस्टमरचे इथे शिवलेलं आहे। तर त्यानंतर इथे बघा एक अजून इथे ब्लाऊज आहे, तर ते गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे। तर इथे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे ते साडीतच आलेलं ब्लाऊज पीस आहे, तर हे गोल्डन कलरचं इथे साडीला धडी असल्यामुळे हे ब्लाऊज आहे ते गोल्डन कलरचं इथे आलेलं आहे। तर हे सुद्धा ब्लाऊज मी इथे प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि याच्यातसुद्धा बाह्या मी इथे लांब शिवलेलं आहे, शिवाय इथे बाह्याला धडी आलेली आहे। त्यानंतर इथे या ब्लाऊजचा बॅक साईडचा गळासुद्धा मी इथे बोटनेकचाच केलेला आहे आणि खालच्या साईडने धडी बघा साडीचीच धडी इथे आलेली आहे, पण त्याच कलरची धडी असल्यामुळे ती थोडी इथे कमी प्रमाणात दिसत आहे। तर इथे अशा प्रकारे हा पण गळा इथे बोटनेकचाच मी पॅक गळा शिवलेला आहे आणि शिवाय खालून 2 टक्स दिलेले आहे। तर अशा प्रकारे एकदम मस्त अशी बढिया या ब्लाऊजची सुद्धा फिटिंग आलेली आहे। त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा हे सिंथेटिक साडी आहे, पण इथे ब्लाऊज पीस थोडं इथे गोल्डन कलरचं आणि इथे जो कापड आहे तो सिल्की कापड असल्यामुळे ते अशा प्रकारे फुगणारं हे ब्लाऊज आहे। तर त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे मी साडीच्या कापडमधला न घेता वेगळा कापड आणून तिथे कस्टमरला शिवून दिलेला आहे।
त्यानंतर इथे बघा हे जे ह्या ब्लाऊजचा पण मी इथे बोटनेकच केलेला आहे आणि हे सुद्धा ब्लाऊज पॅक गळ्याचं शिवलेलं आहे. शिवाय या ब्लाऊजच्या मी बाह्या बघा इथे छोट्या शिवलेल्या आहे आणि इथे हे पण अखंड प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवलेलं आहे. तर फिनिशिंग आणि फिटिंग बघा एकदम बढिया आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे 5 प्रकारचे हे इथे एका कस्टमरचे हे ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते हेवी साईजचे ब्लाऊज आहे आणि याला बघा अस्तरसुद्धा मी छान इथे सॉफ्ट असं अस्तर वापरलेलं आहे आणि इथे बघा ह्या ज्या ब्लाऊजची शिलाई आहे मी ते 400 रुपये घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे एकदम परफेक्ट आणि आतमधल्या फिटिंगचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. बघा आतमध्ये मी इथे आतमधून फिटिंग केलेली आहे, म्हणजे कापड अजिबात दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे अगदी फिटिंग आणि फिनिशिंग सहित मी हे 5 ब्लाऊज इथे कस्टमरचे शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. तर तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे ते कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मैत्रिणींनो, ह्या ज्या ब्लाऊजचे आहे बघा मी तुम्हाला आतमधल्या शिलाईचं हे ब्लाऊज आहे ते सांगितलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे 5ही प्रकारचे मी इथे ब्लाऊज एका कस्टमरचे हेवी साईजचे शिवलेले आहे. तर हे जे ब्लाऊज आहे तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.